नमस्कार. मी सौ ज्योती सचिन कलुबर्मे, सहशिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवाजीनगर, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 9764411617. राष्ट्रमाता, स्वराज्य जननी, जिजामाता यांच्या जयंतीनिमित्तानं मी तुमच्यापुढे सादर करते आहे एकपात्री नाट्याविष्कार राष्ट्रमाता जिजाऊ आज असत्या तर. सुरू करते. स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजाऊ आज असत्या तर त्यांनी आपल्याला कोणता संदेश दिला असता हेच मला या निमित्तानं सांगायचं आहे. अहो शुभा, हे आपण काय पाहतो आहोत? हे स्वराज्य उभं करण्यासाठी आपण 18 पगड जाती धर्मातील लोकांना एकत्र केलं, रक्ताचं पाणी केलं, प्रसंगी प्राणाचं बलिदानही दिलं. काय असा भारत पाहण्यासाठी आपण प्राणांचं बलिदान दिलं? अहो राजे, आज या भारतामध्ये 10 वर्षाची मुलगीही सुरक्षित नाही. ती घराबाहेर गेली की ती घरी येईपर्यंत तिच्या आईला काळजीच असते. याला जबाबदार कोण? बाहेरच्या देशातले? नाही, तर आपलेच बांधव. आज या महाराष्ट्रातील कितीतरी निर्भया, अमानुष अत्याचाराला, अन्यायाला आणि परिणामी आत्महत्येला बळी पडत आहेत. अहो शुभा राजे, कौरव इथे माजले आहेत, पांडवांच्या हाती सत्ता नाही. रोजच होतंय द्रौपदीचं वस्त्रहरण, तरी श्रीकृष्णाचा समाजामध्ये पत्ता लागत नाही. ही वस्तुस्थिती आहे. अहो राजे, प्रसंगी जीवाची बाजी लावून आया बहिणींच्या अब्रूचं रक्षण करा असा संस्कार आम्ही तुम्हास दिला, आणि आजचा तरुण मोगली संस्काराखाली आया बहिणींची अब्रू वेशीवर टांगतो आहे. अरे, स्त्री ही देव्हाऱ्यातील देवता आहे. तिचा आदर करा, तिचं रक्षण करा. आया बहिणींच्या अब्रूची जर कोणी खेळत असेल तर त्याची खांडोळी करा. अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय आणि घरातील माय यांच्याकडे जर कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्याची गय करू नका. आणि नेहमी लक्षात ठेवा, स्वतःची धर्मपत्नी सोडली तर समाजातील हर एक स्त्री तुमच्या आई आणि ताई समान आहे. तिला तशी वागणूक द्या. बायकांनी हे घालू नये, ते घालू नये. अरे, आधी तुझी नजर प्रामाणिक कर. अत्याचार तर होतच आहे, चिमुरडी असो वा असो वयस्कर. म्हणून आम्ही म्हणतोय, बाईला बघून जाणारा तोल जरा अवर. पण दोष नेहमी पुरुषाचाच नसतो ग बाई. ढळणारा पदर तुझा तूही जरा सावर. ढळणारा पदर तुझा तूही जरा सावर. छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावे, पण दुसऱ्याच्या घरी. असला दुटप्पीपणा सोडून द्या. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनीच तर म्हटले आहे, शुद्ध बीजे पोटी फळे रसाळ गोमटी. म्हणून छत्रपती शिवराय पुन्हा जन्माला यावे असे जर वाटत असेल तर आधी तुम्ही शहाजी राजे आणि माँसाहेब जिजाऊ व्हा. आजकालच्या फॅशनच्या मागे लागलेल्या प्रत्येक जिजाऊने आपल्या लेकीला विश्वसुंदरी बनवण्याचे स्वप्न बघण्यापेक्षा तिला संस्कार सुंदरी बनवा. ती ज्या घरी जाईल त्या घराचा स्वर्ग करेल असे संस्कार तिला द्या. माझ्या छत्रपतीच्या स्वराज्यात शेतकरी सुखा समाधानात होता. शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही धक्का लावण्याची कोणाची हिंमत होत नव्हती, आणि म्हणूनच तो आत्महत्या करत नव्हता. पण आजचा बळीराजा हा अत्यंत दुःखात आहे आणि तो विचारतोय, भ्रष्टाचाराच्या आगीमध्ये घरे आमची जाळली किती. खरंच सांगा पुढाऱ्यांनो, वचनं तुम्ही पाळली किती. पाणी तुमच्या घरामध्ये, शेत आमची वाळली किती. तवा आमचा तापलेला, भाकऱ्या तुम्ही भाजल्या किती. खरंच सांगा पुढाऱ्यांनो, वचनं तुम्ही पाळली किती. वचनं तुम्ही पाळली किती. शेतीप्रधान म्हणवणाऱ्या भारत देशातील बळीराजा दुःखात असणे हे कदापि उचित नाही. त्याला न्याय हा मिळायलाच हवा, तरच या महाराष्ट्राचं सुराज्य होईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा पराक्रमाचा, मावळ्यांच्या बलिदानाचा इतिहास. गडकिल्ले म्हणजे स्वराज्याचं वैभव. गडकिल्ल्यांनी स्थापले स्वराज्य, गडकिल्ल्यांनी राखले स्वराज्य. गडकिल्ल्यांतून मावळा लढला, गडकिल्ल्यांतून महाराष्ट्र घडला. आज या गडकिल्ल्याच्या संवर्धनाकडे आपले दुर्लक्ष होतंय, ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. आजचा मर्दमावळा गड किल्ले बुरुज तटावर जातो. कशासाठी जातो? गडकिल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी नाही जात. तो जातो वाढदिवस, 31st,
व्हॅलेंटाईन डेच्या पार्ट्या साजऱ्या करायला, दारू, सिगारेट, गुटखा, मावा यांच्या थुंकाऱ्यांनी त्या जागेचं पावित्र्य नष्ट करायला. अहो, शिवजयंती आली की आमची तरुण पोरं शिवरायांसारखी दाढी वाढवून, कानामध्ये बाळ्या घालून, कपाळावरती चंद्रकोर लावून, डॉल्बी आणि ढोल ताशाच्या गजरावरती बेधुंद नाचतात. अहो, पण मी शिवरायांसारखा दिसतोय का, यापेक्षा मी शिवरायांसारखा वागतोय का, हा प्रश्न प्रत्येकानं मनाला विचारला पाहिजे. आज खऱ्या अर्थानं या समाजाला शिवाजी महाराजांच्या आचार, विचार आणि संस्कारांची गरज आहे. आजची तरुण पिढी संवेदनाहीन होत चाललेली आहे. खऱ्या अर्थानं समाजासाठी जगणारी आणि राष्ट्रासाठी उभी राहणारी पोरं जर घराघरात निर्माण करायची असतील तर पहिल्यांदा माँसाहेब जिजाऊंचा संस्कार विचारात घ्यावाच लागेल आणि त्यानंतरच शिवाजी महाराजांचा ढाल तलवारी पकडचा इतिहास आम्हाला कळू शकेल. शेवटी तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.